मी कमलाकर दत्तात्रय गुर्जर, वय वर्षे 74 पूर्ण आणि 75च्या वाटचालीकडे जात आहे. वर्षांपूर्वी 2021 साली माझी पहिली वयोमान परत्वे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावायची होती आणि दरम्यान मी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये इतर सर्वांच्या सहकार्याने डॉक्टर उदय गाडगे यांचं एक नेत्र शिबिर आयोजित केलेलं होतं. त्या नेत्र शिबिराच्या निमित्ताने त्यांचा आणि त्यांच्या संपूर्ण समूहाचा माझा परिचय झाला आणि त्याचवेळी मला मोतीबिंदूची ही जाणीव झाली आणि त्यानंतर मी त्यांना मी भेटलो. त्यांनी माझी नेत्र तपासणी केली आणि मोतीबिंदू करण्याचा मला सल्ला दिला आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस वगैरे ह्याचा त्यांनी मलाही सल्ला दिला. त्याप्रमाणे त्यांनी जसं केले तसे आम्ही तसं फॉलोअप करत राहिलो. ठाण्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ नेत्र विशारद म्हणून डॉक्टर उदय गाडगे यांची ख्याती आहे. आता सद्यस्थितीबद्दल बोलायचं तर 2-1 दिवसांपूर्वी मला असं वाटलं की माझ्या डाव्या डोळ्याच्या ज्यामध्ये कॉन्टॅक्ट लेन्सेस लावलेले ते लेन्सेस पुढे पृष्ठभागावरती काही डस्ट वगैरे झाले तर मला थोडं अंधूक दिसायला लागलं असं. आणि म्हणून मी त्यांची कालच 2 दिवसांपूर्वी मी परत ठाणे रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या आलोक रेस्टॉरंटच्या समोर मी त्यांच्या क्लिनिकमध्ये भेट घेतली आणि त्यांनी ताबडतोब करून घेण्याचा मला जास्त दिरंगाई करू नका, त्यामुळे जी तुमची ही असेल व्याधी विकार ती वाढण्याची शक्यता असते आणि परिणामही होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी मला ग्रीन लेसर याचं मला फार मौल्यवान मार्गदर्शन केलं आणि आज ही छोटीशी शस्त्रक्रिया म्हणायची की काय म्हणायचं हा तर माझ्यासमोर प्रश्न. कारण मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया ह्या देखील मी रामचंद्रनगरमध्ये जे झालेल्या होत्या त्याही मी त्यांच्या स्क्रीन्सवरती त्यांनी तुमचे अवलंबून ते पाहू शकता. तर त्याही माझ्या आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो. आमच्या गुर्जर परिवार माझ्या आईच्या देखील मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया त्यांनीच केलेल्या होत्या. त्याचप्रमाणे माझी मोठी बहीण सुनीता विजय करंबेळकर ह्यांच्याही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया त्यांनीच केलेली होती. माझी पत्नी कविता कमलाकर गुर्जर हिच्याही दोन्ही डोळ्यांच्या शस्त्रक्रिया मोतीबिंदू शस्त्र त्यांनीच केल्या आणि माझ्याही त्यांनीच केल्या. आणि त्यानंतर हा योगायोग काय तो म्हणा, आम्हाला आनंद वाटला. डॉक्टरांचे मी मदतपूर्वक आभारी आहे. क्लिनिकमधील सर्व स्टाफनी आम्हाला फार सहकार्य केलेलं आहे आणि बेस्ट ऑल दी बेस्ट.